आकाशवाणी मुंबई. तुषार पवार बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सुधारित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची मंजुरी. म्युकरमायकोसिसवरचे उपचारही होणार मोफत. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे देशातले 3 कोटीहून अधिक कुटुंबांना मोठा आर्थिक लाभ झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्री आजपासून 3 दिवसांच्या भारत भेटीवर. आणि अमेरिका, जर्मनी आणि इटलीमध्ये कार्यरत 3 शास्त्रज्ञांना यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. देशभर 18 वर्षांवरच्या सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे. आमच्या युवा श्रोत्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी लसीकरण करून घ्यावं आणि इतरांनाही त्यासाठी मदत करावी. आणि हो, लसीकरण झालं म्हणून निष्काळजी राहू नका. सणासुदीचे दिवस आहेत, तेव्हा गर्दी करू नका. कोविड-19चा धोका अजून संपलेला नाही. कोरोना प्रतिबंधक नियम पाळा. शक्यतो घरीच राहा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. बाहेर पडताना मुखपट्टी वापरा. सुरक्षित अंतर राखा. हात वेळोवेळी स्वच्छ धुवा आणि लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 020 26 12 7394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. आता वळूया बातम्यांकडे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणानं आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या सुधारित आरोग्य लाभ योजनेला मंजुरी दिली आहे. यात काही उपचारांच्या खर्चाची भरपाईची रक्कम 20 ते 400% वाढवण्यात आली आहे. सुमारे 400 वैद्यकीय उपचारांचे दर सुधारित जाहीर करण्यात आले आहेत आणि एक म्युकरमायकोसिसचा समावेश यात करण्यात आला आहे. नोव्हेंबरपासून याच्या अंमलबजावणीची शक्यता आहे. सुधारित दरांमध्ये रेडिएशन उपचार पद्धती, डेंग्यूवरचे उपचार यांचा समावेश आहे. व्हेंटिलेटरसह आयसीयूच्या उपचारांचे दर दुप्पट तर व्हेंटिलेटरशिवायच्या आयसीयूचे दर दुपटीपेक्षा अधिक वाढवण्यात आले आहेत. सध्या आयुष्मान भारत योजनेत 1600हून अधिक प्रकारांचे उपचार मोफत होतात. यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळू शकतील, असं आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. आरोग्यदायी समाजाच्या निर्मितीसाठी मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांवरच्या उपचारांना गांभीर्यानं घेतलं पाहिजे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. मांडवीय यांनी आज कोरोना काळात मुलांच्या मानसिक आरोग्यावर झालेल्या परिणामांविषयीच्या एका अहवालाचं नवी दिल्ली इथं प्रकाशन केलं. त्यावेळी ते बोलत होते. मुलांच्या मानसिक आरोग्यविषयक समस्या हाताळण्यात पालक आणि कुटुंबाइतकाच शिक्षक हा महत्त्वाचा घटक असल्याचं त्यांनी नमूद केलं. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि युनिसेफच्या भारतातल्या प्रतिनिधी डॉक्टर यास्मीन अली हक या देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. मानसिक आणि शारीरिक आरोग्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. मात्र समाजात मानसिक आरोग्य विषयक समस्यांबाबत एक प्रकारची भीती दिसते, असं राजेश भूषण यावेळी म्हणाले. हा अहवाल युनिसेफनं तयार केला आहे. भारतातल्या 15 ते 24 या वयोगटातल्या 15% मुलांमध्ये तणावाच्या समस्या दिसून आल्याचं या अहवालात म्हटलं आहे. संपूर्ण भारताच्या, विशेषतः ईशान्य भारताच्या विकासासाठी शांतता महत्त्वाची असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. नायडू यांच्या हस्ते आज मणिपूरची राजधानी इम्फाळ इथं एका वैद्यकीय प्रयोगशाळेचं उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. शांततेच्या पुनर्स्थापनेसाठी संवादावर भर दिला जात असला तरी भारताची एकता आणि अखंडतेच्या बाबतीत कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असं ते म्हणाले. देशातल्या नागरिकांसाठी विकास प्रक्रिया राबवताना विविध राज्य आणि केंद्र सरकारांमध्ये राजकीय मतभेद नसावेत. सगळ्यांनी परस्परांसोबत काम करायला हवं, असं ते म्हणाले. विकास कामांमधले अडथळे ही देशासाठी वाईट गोष्ट असून आपण देशाच्या विकासासाठी शांततामय वातावरणाची पुनर्स्थापना करायला हवी, असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे देशातले 3 कोटी गरीब कुटुंब लखपती झाले आणि 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी गृह योजनेतल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला गेला, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथं नवा नागरी भारत शहरी व्यवस्थेत परिवर्तन या विषयावरच्या परिषद आणि प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. या योजनेतल्या 80% लाभार्थी महिला आहेत. रेरामुळे आज सामान्य लोकांना घर खरेदी करणं सोपं झालंय. आधीच्या तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे घनकचरा व्यवस्थापनात आमूलाग्र बदल झाला.
प्रगत तंत्रज्ञानामुळेच कोरोना काळात शहरी भागात राहणाऱ्या लोकांना घरून काम करणं सोपं झालं असं प्रधानमंत्री म्हणाले. यावेळी उत्तर प्रदेशातल्या 75 विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि कोनशिलेचा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला. इंदिरा गांधी प्रतिष्ठान इथं 3 दिवस ही परिषद सुरू राहणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मध्य प्रदेशातल्या स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री या योजनेच्या 1,71,000 लाभार्थ्यांना ई मालमत्ता कार्डांचं वाटपही करणार आहेत. भारताच्या 3ही संरक्षण दलांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या बाबी लक्षात घेऊन हवाई दल एकत्रित व्यासपीठ तयार करण्यासाठी तसंच इतर आवश्यक उपक्रम राबवण्यासाठी वचनबद्ध असल्याचं हवाई दल प्रमुख विवेक राम चौधरी यांनी म्हटलं आहे. ते आज येत्या 8 ऑक्टोबरला होणार असलेल्या हवाई दल दिनाच्या पूर्वतयारीसंदर्भात बातमीदारांशी बोलत होते. 3ही सशस्त्र दलांमध्ये एकात्मिकता निर्माण करण्याच्या अनुषंगानं हवाई दल तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. 3ही दलांकडून संयुक्तपणे नियोजन आणि अंमलबजावणी झाल्यानं देशाच्या लढाऊ क्षमतेत वाढ होईल असं ते म्हणाले. लडाखच्या पूर्व भागातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी हवाई दल सज्ज आहे. या क्षेत्रालगत चीननं पायाभूत सुविधा उभारल्या असल्या तरी त्याचा भारताच्या सज्जतेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नसल्याचं त्यांनी नमूद केलं. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातल्या हवेच्या गुणवत्तेचं व्यवस्थापन करणाऱ्या आयोगानं परिसरातल्या धुळीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. त्यात रस्ते स्वच्छ करणाऱ्या यंत्रांचा नियोजित वापर, त्यानंतर पाणी फवारणी, गोळा झालेल्या धुळीचे निश्चित केलेल्या ठिकाणी वैज्ञानिक रीतीनं व्यवस्थापन करणं यासारख्या गोष्टींचा यात समावेश आहे. यासाठी दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा सरकारनं स्वतंत्र विशेष कक्षांची स्थापना केली आहे. विविध राज्यांमधल्या लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकांकरता काही जागांसाठी काँग्रेसनं आज आपले उमेदवार जाहीर केले. हिमाचल प्रदेशातल्या मंडी या लोकसभा मतदारसंघातून प्रतिभा वीरभद्र सिंह यांना तर मध्य प्रदेशातल्या खांडवा लोकसभा मतदारसंघातून राजनारायण सिंग पुर्णी यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. राज्यातली धार्मिक स्थळं खुली झाल्यानंतर शिर्डी इथल्या साईबाबा मंदिरात केवळ ऑनलाईन पास घेतलेल्या भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळं खुली करताना करायच्या उपाययोजनांसंदर्भात भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज साईबाबा संस्थानाच्या सभागृहात बैठक झाली. या बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते. साईबाबा मंदिरात दररोज 15,000 भक्तांनाच प्रवेश दिला जाईल. प्रसादालय बंद ठेवलं जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिर व्यवस्थापनानंही भाविकांकरता मंदिरातल्या प्रवेशासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार केवळ मंदिराच्या ॲपद्वारे ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल. मंदिरात दर तासाला 250 भाविकांना प्रवेश दिला जाणार असल्याचं मंदिर व्यवस्थापनानं स्पष्ट केलं आहे. यासोबतच भाविकांना धार्मिक विधी आणि प्रसादासाठीचं सामान सोबत आणायला मनाई करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonairgov.in/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. उच्च तंत्र शिक्षणाच्या क्षेत्रातही महाराष्ट्राचं काम देशात उत्तम आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. तंत्रज्ञान हे फक्त माध्यम आहे, मात्र आपल्याला विकास करताना राज्यातल्या सर्व क्षेत्रात समतोल विकास महत्त्वाचा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं नवी दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेच्या 50व्या वार्षिक अधिवेशनात बोलत होते. यावेळी विज्ञान आणि उच्च तंत्रशिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या विविध मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना सन 2021च्या जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपचारांसाठी दाखल रुग्णांची एकत्रितपणे माहिती मिळावी आणि महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संशोधनाकरता मदत व्हावी यादृष्टीनं एक पोर्टल तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. या पोर्टलमुळे उपचार पद्धतीची एसओपी तयार करणं शक्य होईल आणि याचा फायदा राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या जनतेसही होणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं. आगामी दुर्गा पूजेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारनं नवे दिशानिर्देश जारी केले आहेत.
सर्व पूजा समित्यांना मंडप मोठे आणि सर्व बाजूंनी खुले ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय प्रवेश आणि बाहेर निघण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाही करायला, सुरक्षित अंतराचं पालन करायची खबरदारी घ्यायला सांगण्यात आलं आहे. याशिवाय कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम, आगमन आणि विसर्जन मिरवणुकांनाही परवानगी देण्यात आलेली नाही. अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्री वेंडी शेरमन यांचं आज नवी दिल्लीच्या विमानतळावर आगमन झालं. त्या 3 दिवसांच्या भारत भेटीवर आल्या आहेत. शेरमन आपल्या 3 दिवसांच्या भेटीत भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला यांची भेट घेतील. या भेटीत त्या भारत आणि अमेरिकेच्या द्विपक्षीय धोरणाचा तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच अमेरिकेला दिलेल्या भेटीच्या फलिताचा आढावा घेतील. याशिवाय दक्षिण आशियाशी संबंधित स्थानिक समस्या आणि भारत प्रशांत क्षेत्राशी निगडीत जागतिक समस्यांवरही या भेटीत चर्चा होणं अपेक्षित आहे. भारत अमेरिका व्यावसायिक परिषदेनं आयोजित केलेल्या शिखर परिषदेत त्या उद्या हर्षवर्धन श्रिंगला यांच्यासोबत सहभागी होणार आहेत. त्यानंतर त्या परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही भेट घेणार आहेत. ऑस्ट्रेलिया आणि भारत देशांमधली शैक्षणिक भागीदारी अधिक दृढ व्हावी तसंच दोन्ही देशांमध्ये विद्यार्थी, शिक्षक यांना सहजगत्या ये-जा करता यावी याला अधिक प्राधान्य द्यायला दोन्ही देशांनी सहमती दिली आहे. आज शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि ऑस्ट्रेलियाचे शिक्षणमंत्री ॲलन तुडगे यांची आभासी माध्यमातून बैठक झाली. ऑस्ट्रेलियातून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा मुद्दा प्रधान यांनी मांडला. भारतीय विद्यार्थ्यांच्या परतीसाठी करत असलेल्या उपाययोजनांची माहिती तुडगे यांनी दिली. शैक्षणिक मुद्द्यांवर दोन्ही देशांनी परस्परांना संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली. भौतिकशास्त्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या 3 शास्त्रज्ञांना आज नोबेल पुरस्कार जाहीर झाला. पृथ्वीच्या हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग संदर्भात कार्य केल्याबद्दल स्क्युकुरू मनाबे आणि क्लाउस हेसेलमॅन यांना संयुक्तरित्या हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मनाबे हे अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठात तर हेसेलमॅन हे जर्मनीच्या मॅक्स प्लँक संस्थेत कार्यरत आहेत. इटलीचे शास्त्रज्ञ जॉर्जिओ पॅरिसी यांना विस्कळीत क्लिष्ट पदार्थांमधल्या छुप्या रचनांच्या शोधासाठी या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. यामुळे विविध पदार्थांना समजून घेणं सोपं झालंय. सुवर्णपदक आणि 10 दशलक्ष स्वीडिश क्रोनर असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. भारतीय नौदल आणि जपानच्या सागरी स्वसंरक्षण दलांच्या 5व्या संयुक्त द्विपक्षीय सागरी सरावाला उद्यापासून अरबी समुद्रात सुरुवात होईल. हा सराव 3 दिवस चालणार आहे. विनाशिका कोची आणि क्षेपणास्त्रवाहू युद्धनौका तेग या सरावात भारताच्या वतीनं सहभाग होतील. भारताच्या नौदलाच्या पश्चिम विभागातले फ्लॅग ऑफिसर अजय कोचर भारताच्या नौदलाचं प्रतिनिधित्व करतील. जपानची कागा ही युद्धनौका, इझुमो वर्गातले हेलिकॉप्टर वाहक विनाशिका मुरासामी या सरावात सहभागी होणार आहेत. जपानच्या दलाचं नेतृत्व इकुची इझुरेचे कमांडर एस्कॉर्ट फ्लोटिला करणार आहेत. सागरी सुरक्षेसाठी परस्पर सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं 2012 सालापासून या सरावाचं आयोजन केलं जात आहे. भारत आणि श्रीलंकेच्या लष्कराचा 8व्या संयुक्त सरावाला आज श्रीलंकेतल्या अंपारा इथल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रात सुरुवात झाली. येत्या 15 तारखेपर्यंत हा सराव चालणार आहे. या सरावात सहभागी झालेल्या भारतीय लष्कराच्या चमूत 120 सदस्य सहभागी झाले आहेत. अविश्वासदर्शक प्रस्तावाच्या माध्यमातून रोमानियाचे प्रधानमंत्री फ्लोरिन सिटू यांच्या सरकारला मंगळवारी पायउतार व्हावं लागलं. रोमानियन संसदेच्या 281 सदस्यांनी एकमतानं याला मंजुरी दिली तर सरकार आणि त्यांच्या मित्रपक्षांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. सध्या कोरोनाच्या 4थ्या लाटेशी रोमानिया सामना करतो आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सुधारित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची मंजुरी. म्युकरमायकोसिसवरचे उपचारही होणार मोफत. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे देशातले 3 कोटीहून अधिक कुटुंबांना मोठा आर्थिक लाभ झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अमेरिकेच्या उपराष्ट्रमंत्री आजपासून 3 दिवसांच्या भारत भेटीवर आणि अमेरिका, जर्मनी आणि इटलीमध्ये कार्यरत 3 शास्त्रज्ञांना यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.